ठाणे महानगरपालिका ठाणे यांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे स्वच्छ भारत दिवस 2024 स्वच्छता ही सेवा या अभियानामध्ये स्वच्छ भारत दिवस 2024 साजरा करण्यात आला। या सोहळ्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच अभियानातील विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ, सफाई कर्मचाऱ्यांचं कौतुक देखील करण्यात आलं। यावेळी माजी नगरसेवक एकनाथ भोईर, अतिरिक्त आयुक्त प्रशांत वडे, उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त मुख्यालय जी गोदापुरे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर तसेच महापालिका अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते। याबरोबरच आपण स्वच्छ सायक्लोथॉन टीम व्हील्स अँड बॅरल्स यांच्या वतीने आयोजित केली होती। त्याचे चिराग शहा, शालिनी राठोड आणि सवप्रीत नारू स्वच्छतेच्या निमित्ताने आपण शाळा आणि महाविद्यालयांचं ज्यांनी आपण ठाणे रेल्वे स्टेशनचा परिसर स्वच्छ करण्यामध्ये त्यांनी स्वयंसेवक काम केलं होतं ते ज्ञानसाधना हायस्कूल प्रभाग समितीमधून सुजाता प्रभाकर कांबळे हा सन्मान स्वीकारतात। उठलसर प्रभाग समिती मॅडम इकडे ताई इकडे बघा ताई चॅम्पियन्स आहेत प्रभाग समितीचे स्वच्छता चॅम्पियन्स ठरले जामुनी मरियप्पा नंदे साहेब यांचं या स्वच्छता दिवसाच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। स्वच्छता पंधरवड्यामध्ये जनसहभागाच्या दृष्टिकोनातून विविध शाळांमधून आम्ही जे स्पर्धा आयोजित केल्या होत्या, निबंध स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, कचराचा जिथे प्रश्न असतो तिथे टाकाऊ कलात्मक बघा सर। यानंतर आणखी एक शाळा या पाठोपाठ श्री दुर्गा सर स्वच्छ भारत अभियान 2 ऑक्टोबर 2014 या अभियानाची सुरुवात माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या प्रेरणेतून झाली आहे आणि आता 10 वर्ष या अभियानाला पूर्ण झाले। या अभियानाचा एक भाग म्हणून स्वच्छता पंधरवडा साजरा करतो। स्वच्छता ही सेवा माननीय पंतप्रधानांच्या जन्मदिवसापासून महात्मा गांधींच्या जन्मदिवसापर्यंत हा 15वडा आपण साजरा करत असतो आणि या 15 दिवसामध्ये महानगरपालिकेने स्वच्छता विषयक विविध उपक्रम केले आहेत आणि या उपक्रमामध्ये आमचे कर्मचारीच नाही तर नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी सहभाग घेतला आहे। ज्यांनी सहभाग घेतला त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो।